बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हादरलाय। या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्याचवेळी घटनास्थळावरून आणि तज्ञांकडून मिळणाऱ्या माहितीने या अपघाताची तीव्रता आणि त्यामागची कारणं अधिक स्पष्ट होत आहेत। या व्हिडिओमध्ये आपण बारामती विमानतळाचं भौगोलिक स्थान, या अपघातामागची नेमकी चूक आणि तांत्रिक बाबींवर प्रकाश टाकणार आहोत। यातूनच काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। आज सकाळी बारामतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचार सभा होणार होती। या सभेला संबोधित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान भल्या सकाळीच मुंबईहून बारामतीच्या दिशेने झेपावलं। पण विमान बारामती विमानतळावर उतरण्याआधीच दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला। अपघातावेळी नेमकं काय घडलं? काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी माध्यमांशी बोलताना या अपघाताची कारणमीमांसा केली। बारामतीसारख्या धावपट्टीवर उतरताना वैमानिकाला अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक असतं। ज्यावेळेस विमान धावपट्टीच्या जवळ पोहोचलं त्यावेळी विमानाचा वेग आणि धावपट्टीची लांबी यांचं गणित जुळवणं गरजेचं होतं। मात्र नेमक्या याच क्षणी एक मोठी चूक घडली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवलाय। त्यांच्या मते सकाळी 9:15च्या सुमारास जेव्हा हे विमान बारामतीमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत होतं तेव्हा धावपट्टीवर धुक्याची एक चादर पसरलेली होती। उत्तर भारतात जसं दाट धुकं असतं तसं नसलं तरी दृश्यमानता नक्कीच काही प्रमाणात कमी होती। विमान धावपट्टीवर उतरत असताना वैमानिकाला जाणवलं की विमान ओव्हरशूट होतंय, म्हणजेच जिथे विमान धावपट्टीला स्पर्श करायला हवं होतं, ज्याला तांत्रिक भाषेत 3 शॉट किंवा झेब्रा क्रॉसिंगचा भाग म्हणतात, तो भाग मागे सरला होता आणि विमान पुढे निघून गेलं होतं। विमान डावीकडे का वळलं? जाधव यांच्या विश्लेषणानुसार एकदा विमान ओव्हरशूट झालं की ते सुरक्षितपणे थांबवणं कठीण असतं, कारण पुढे जाऊन ते कशाला तरी धडकण्याची शक्यता असते। अशा वेळी वैमानिकाचे गो अराउंडचा निर्णय घेतला असावा, म्हणजेच लँडिंग रद्द करून पुन्हा हवेत झेप घेण्याचा प्रयत्न केला। हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असू शकतो, पण त्याची अंमलबजावणी करताना मोठी चूक झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। पुन्हा उड्डाण घेताना वैमानिकाने धावपट्टीचा मध्यभाग पकडणं अपेक्षित होतं, मात्र त्या क्षणी विमानाने मध्यरेषा न पकडता ते डाव्या बाजूला झुकलं। धावपट्टीच्या रेषेत सरळ न जाता विमान डावीकडे का वळलं, हाच या अपघाताचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि तिथेच घात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यामध्ये आणखीन एक गंभीर बाब म्हणजे बारामती विमानतळावर इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम अर्थात ILS यंत्रणा उपलब्ध नाही। ही यंत्रणा वैमानिकाला कमी दृश्यमानतेतही अचूक लँडिंगसाठी मदत करते। छोटं विमानतळ असल्याने तिथे ही सुविधा नव्हती, त्यामुळे वैमानिकाला पूर्णपणे स्वतःच्या निर्णय क्षमतेवर आणि अंदाजावर अवलंबून राहावं लागतं। याकडेही जाधव लक्ष वेधतात। मानवी चूक की तांत्रिक मर्यादा? जाधव यांनी कर्नाटकातील मंगळुरू विमान अपघाताचं उदाहरण देत सांगितलं की अनेकदा वैमानिकांचा अति आत्मविश्वास तिथं नडतो। तिथेही वैमानिकाने को पायलटचा सल्ला न मानता ओव्हरशूट होऊनही विमान उतरवण्याचा अट्टहास केला होता आणि ते दरीत कोसळलं होतं। इथेही तसाच काहीसा प्रकार किंवा दबावाखाली घेतलेला निर्णय कारणीभूत ठरला असावा। आता ब्लॅक बॉक्समधील माहितीनंतरच अधिकृत तांत्रिक सत्य बाहेर येईल, पण सध्या तरी या प्राथमिक विश्लेषणावरून मानवी चूक आणि तांत्रिक मर्यादेचा फटका या 2 बाबी प्रकर्षाने समोर येत आहेत। या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केलेत। ATC अर्थात एअर ट्रॅफिक कंट्रोलशी शेवटचा संपर्क कधी झाला? दृश्यमानता कमी होती तर ATCने वैमानिकाला योग्य मार्गदर्शन का केलं नाही? की तिथे संवाद यंत्रणेत काही बिघाड होता का? जाधव यांनी उपस्थित केलेले हे मुद्दे तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात। विशेष म्हणजे ज्या बारामती विमानतळाच्या विकासासाठी आणि तिथल्या रेड बर्ड ट्रेनिंग स्कूलसाठी अजितदादांनी स्वतः लक्ष घालून परवानग्या मिळवून दिल्या होत्या, त्याच विमानतळावर त्यांच्यावर काळाचा घाला जावा, हा नियतीचा क्रूर खेळ म्हणावा लागेल। या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा अपघात तांत्रिक चूक आहे की मानवी चूक? ते तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।